सलग 3 दिवस सुट्ट्या अर्थात एक चांगला वीकेंड एन्जॉयमेंटचा प्लॅन घेऊन अनेक जण सध्या कोकणात आलेले आहेत आणि कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवरती गर्दी जी आहे ती वाढताना दिसून येत आहे। अगदी रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ते अगदी पूर्ण गोव्यापर्यंत पर्यटकांची आपल्याला संख्या जी आहे ती वाढताना दिसून येत आहे। सोमवारपर्यंत सुट्टी आहे, क्रिसमस आहे आणि अशा वेळेला हा योग साधण्याचा प्रत्येकाने प्लॅन केलेला आहे। कुणी आपल्या फॅमिलीसोबत आलंय, कुणी आपल्या मित्रांसोबत आहेत, तर काही लोक कंपनीतल्या ग्रुपसोबत जे आहेत ते इथं आलेले आहेत। आता मी गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावरती आहे। इथं जी स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहे किंवा जे राईड म्हणतो त्याची फुल ऑफ धमाल जी म्हणू शकतो आपण ती इथं प्रत्येकजण करताना दिसून येत आहे। फॅमिलीसोबत, आपल्या मुलांसोबत, छोट्या बच्चांसोबत ही कंपनी जर आपण बघितली समुद्राच्या किनाऱ्यावरती तर आता एन्जॉय करते। अर्थात कोकणात आल्यानंतर शांत स्वच्छ समुद्र किनारे वातावरण जे ते प्रसन्न करणारं आहे आणि त्यामुळे इथं वारंवार यावंसं वाटतं, यावं असं इथल्या पर्यटकांची भावना आहे आणि स्वाभाविकपणे याच गोष्टींमुळे कोकणाला पसंती मिळते। अर्थात त्याचा फायदा इथल्या व्यावसायिकांना देखील होणार आहे। सध्या जर आपण बघितलं तर हॉटेल्स किंवा रिसॉर्टमधली बुकिंग जी आहे ते फुल दाखवताना दिसून येते। काहींना सध्या ॲडव्हान्स बुकिंग न केल्यामुळे इथं अगदी सामना देखील करावा लागतोय, कारण की एक धावपळ करावी लागते रूम्स मिळण्यासाठी आणि त्याच वेळेला कोकणात आल्यानंतर फक्त एन्जॉयमेंट नाही तर कोकणातल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद देखील इथं घेण्यासाठी प्रत्येकजण पसंती देतोय। मच्छी असेल किंवा इथले जे काही कोकणातले स्थानिक पदार्थ आहेत त्याच्यावरती ताव मारायचा बेत हा प्रत्येकाने केलेला दिसून येतोय। कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।